मला आठवते की 2004-05 साली पहिल्यांदा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असताना आणि माझ्या मते राजेश टोपे साहेब नगरविकास मंत्री होते, त्यावेळेस पहिल्यांदा जिजामाता उद्यान आणि एमआय उद्यानाकरता निधी त्यावेळेस स्वर्गीय मोठे मालक आमदार असताना आला. त्याला आता जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली. पण 20 वर्षानंतरच्या कालखंडामध्ये याला काही निधी आला नसल्यामुळं या उद्यानाची अवस्था ही दुरावस्था झाली होती. पण गेल्या 2-3 वर्षापूर्वी 2023-24च्या बजेटमधनं नगरविकास खात्याच्या माध्यमातून समाधान दादांनी या उद्यानाकरता काही निधी आणला. डेप्युटेशीतनं काही विखे पाटील साहेबांनी निधी दिला. त्याच्यामधून जवळजवळ 4 कोटी रुपयाचं इस्टिमेट या उद्यानाचं तयार झालं. दादांनी सगळं सविस्तर सांगितलंय. त्यातल्या काही गोष्टी ज्या टेंडरमध्ये होत्या परंतु केल्या नाही, त्याच्यामध्ये सुद्धा ज्या चुकीच्या होत्या त्या न करण्यासंबंधीची भूमिका आमदार साहेबांनी आम्ही घेतली होती आणि प्रशासनाने घेतली होती. टेंडर जरी आज दिसत असेल 4 कोटीचं, पण जवळजवळ 2 कोटीचं यातलं कामच झालेलं नाही. ज्या ठिकाणी आपण बसलोय त्या ठिकाणची परिस्थिती आणि हा रस्ता जर बघितला तर ही जवळजवळ 5-6 फूट उकळून त्या ठिकाणी मोल्डर टाकून त्या ठिकाणी दुरुस्त केलाय. कारण शेवटी हे सगळं आपला हा जो परिसर आहे एक काळं रान होतं. तुम्ही सगळे नगरसेवक आहेत, तुम्ही लहान असताल किंवा कोणा जन्मही नसेल, पण पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या नगरसेवकांची बसायची बैठक या उद्यानामध्ये असायची. म्हणजे तुम्ही लहान असाल बडवेसारखा. या इथं मलजीच्या दुकानासमोर पहिलं गेट होतं आणि त्या गेट मधनं आल्यानंतर त्यावेळेचे नगरसेवक सगळे बाहेर बैठक असायची. एकमेव ठिकाण होतं. इथं विहीर आहे. 1882 साली जमाई तळ्याची उभारणी झाली इंग्रजांच्या काळात. 1882 जवळजवळ आता त्याला 150 वर्ष होऊन गेले असतील. तेव्हा पहिलं पंढरपूर शहराला जे पाण्याची योजना होती यमाई तळ्यातनं, तिथून पाणी उचलून ह्या विहिरीमध्ये आणलं जायचं आणि ह्या विहिरीमधनं मग बडवे हौद असेल, उत्पाद गल्लीत एक हौद होता बिडकरच्या घरापाशी आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी एक हौद होता. त्याला या हौदातनं पंढरपूर शहराला पाणी दिलं जायचं. आणि इथं जे गजिबो आहे त्या गजिबो मध्ये पंढरपूर शहरातल्या महिलांचे विशेष करून सगळे कार्यक्रम या ठिकाणी व्हायचे. मग डोहाळ जेवणाचे कार्यक्रम असतील, कोणाचे बारशाचे कार्यक्रम असतील. तेव्हाही छोटं उद्यान होतं, पण या उद्यानाला महत्व आहे. जुनी 50 वर्षापासूनच ही जागा त्या उद्यानाकरता या ठिकाणी राखीव आहे. पण अशा उद्यानाला एक नवरूप देण्याचा निर्णय समाधान दादाने आम्ही घेतला. शासनाने त्याला मदत करण्याची भूमिका घेतली. त्यातनं आज त्याचं रूप बदललंय. जवळजवळ 4-5 फूट पाणी या ठिकाणी पाणी माती उचलून भरली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा आता आमचे काही किरण गाडगे त्यांच्या सहकार्याने निवेदन आमदारांना दिलंय. आम्हालाही त्यांनी सांगितले की ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी राहिल्या. निश्चितपणे इथं कोणाला ठेकेदाराला कोणाला वाचवायचं आणि कोणाला पाठीशी घालायचं ह्याच्यापेक्षा आपल्या गावातल्या नागरिकांना वेठीस नाही धरलं पाहिजे. जवळजवळ 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून आम्ही दोघं सातत्याने यांच्या पाठीमाग आहे की मे महिना येतोय, उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना कुठेतरी बसायला उठायला जागा असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं हे उद्यान खुलं करावं. पण त्यावेळेस सीओचं म्हणणं होतं की अजून काही कामं राहिली, ती कामं पूर्ण करून उद्यान खुलं करूया. त्याला सुद्धा आता जवळजवळ 15 दिवस झाले. शेवटी आपले बाग कमिटीचे अध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष, त्यांनी ठरवलं त्यांच्या समितीनं की आता फार दिवस, आता 20 तारीख आली, आज 1च महिना राहिला आणि तुम्ही कधी लोकांना हे खुलं करणार. त्यामुळे 2 दिवसापूर्वी जेव्हा दादांनी पत्र दिलं सीओना की आता बरेच दिवस झालं बंद आहे, याचं उद्घाटन करावं, आणि ते करत असताना समाधान दादांनी सांगितली सगळ्या लोकांना बरोबर घेऊन उद्घाटन करा. दादा म्हणले तसं आज काही श्रेय कुठले घ्यायचा विषय नाही आहे.
कारण आज नाही गेली 40 वर्ष आम्ही हीच करत आलोय. त्यामुळे श्रेयापेक्षा आपल्या इथल्या लोकांना हे उद्यान असेल, एमआय उद्यान सुद्धा पूर्वीचं बघितलं तर आम्ही लहान असताना तिथं क्रिकेट खेळायचो. पण विलासरावांच्या मागं लागून पैसे आणून ते उद्यान डेव्हलप केलं होतं. त्याची अवस्था मधल्या काळात वाईट झाली आणि त्यामुळे ही दोन्ही उद्यानं या ठिकाणी झाली पाहिजेत. आता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन उद्यान नमो उद्यान योजनेअंतर्गत निधी पंढरपूर शहराकरता आलेला आहे. दादा राज्य सरकारचा आहे, नगरपालिकेचा नाही. त्याच्याकरता जी मोठी जागा असेल त्या जागेचं सुद्धा कुठं असेल त्या ठिकाणी 1-2 एकराचा परिसर असेल त्या ठिकाणी उद्यान विकसित करावं अशा पद्धतीची भूमिका आहे. त्याच्या पुढे जाऊन आमची अधिकाऱ्यांना विनंती आहे नगरपालिकेची की ज्या काही ओपन स्पेस आहेत, जर कोणी व्यापारी एखादी संस्था पुढे होऊन करत असेल, कारण आपण एक उमा कॉलेज पासलं उद्यान होतं ते पण रोटरी क्लबला माझ्या माहितीप्रमाणे दिलं होतं. एमआय तळ्यापासलं सुद्धा लायन्स क्लबला दिलं होतं. त्यानंतर उमानगरी मधलं एक उद्यान कराड नाक्या बसलं ते एका क्लबला दिलं होतं. कारण सगळंच काही नगरपालिका करू शकत नाही जे आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे चांगल्या व्यावसायिकांनी जर इथं पुढे आलं, भलं त्यांचं नाव कोणाचं लिहायचं ते लिहू द्या, पण ही विकासाची डेव्हलपमेंटची काम आहेत ती पूर्ण झाली पाहिजेत. या निमित्तानं अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सरकार पैसे द्यायला तयार आहे. पण दुर्दैवानं कधी कधी मग असं राजकारण व्हायला लागल्यावर आम्हाला वाटतं की आपण पैसे द्यायचे तर काय कशा करता द्यायचे. यात राजकारणाचं होणार असेल उठसूट प्रत्येक गोष्टीत टक्केवारी उठसूट राजकारण आणि ही जर असेल तर मग हे विकासाची कामच होणार नाहीत. त्यामुळे दादानी शब्द वापरला पायात पाय घालापेक्षा हातात हात घालूया. कारण शेवटी पैसे आम्हाला आणायचे त्याची आम्हाला जाणीव आहे. आज नगरपालिकेकडं मी समाधान दादाला विनंती करणार आहे की नगरपालिकेकडं जर टेक्निकल स्टाफ कमी असेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही शासनाला सांगून ही कामं PWD कडे तरी द्यावीत, जेणेकरून ह्याची गुणवत्ता चांगली राहील. शेवटी कामाची गुणवत्ता महत्वाची आहे. आणि मला आठवते की तुकाराम मुंडे साहेब असताना मुंडे साहेबांचा माझा याच्यावरती विषय वाद व्हायचा. पण मुंडे साहेबांचं एक म्हणायचे की साहेब म्हणाले आमदार साहेब नगरपालिकेवर टेक्निकल स्टाफ कमी असतो, म्हणून त्यांचा आग्रह असायचा की ही कामं PWD कडे गेली पाहिजे. आणि तीच भूमिका मुंडे साहेबांची होती. आमचा तेव्हा वाटायचा आम्हाला की नगरपालिका आहे, पण नगरपालिका खरंच कामगार कमी आहे, सुपरविजन होत नाही. त्यामुळे भविष्य काळामध्ये कामाचा दर्जा चांगला राहण्याकरता ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी समाधान दादा आपण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांशी बोलून या बाबतीत निर्णय करावा. अधिकच काही बोलत नाही. आता या स्विमिंग टँक सुद्धा घटना घडली, दुर्दैवी आहे कुठलीही घडली तरी. पण माझी पत्रकारांसुद्धा विनंती आहे की काय होते की एखाद्या गोष्टीचं आपण जर हे केलं तर ती स्विमिंग टँक सुद्धा इतकी वर्ष बंद होता, तो परत आपण चालू केल्यानंतर पुन्हा एक घटना घडली. घटना घडल्यावर मी त्या घटना घडलेल्या लोकांनाही बोलवून घेतलं. ठीक आहे म्हटलं बाबा घटना घडली, त्या मुलाला पोहता येत होतं का नव्हतं याच्या खोलात जाण्यापेक्षा झालंय ती दुर्दैवी आहे. त्याचे कॉम्पेन्सेट कसं करता येईल हे आपण बघूया. पण त्याकरता ती पूर्ण टँकच बंद ठेवा ही काही संयुक्तिक होणार नाही. त्याच्यावरती काय दुरुस्ती करावं लागेल, तिथं काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतील हे सगळं आपण केलं पाहिजे. निश्चितपणे त्रुटी दाखवल्या पाहिजेत. मी आता किरण त्यांचे समाज ब्रिगेडच्या लोकांना धन्यवाद देतो की त्याने आता आम्हाला म्हणले उद्घाटनाला आमचा विरोध नाही, पण आम्ही तर थांबलोय म्हणजे ही काम पूर्ण झालेलं नाही आहे, चांगल्या पद्धतीचं नाही आहे. तेव्हा दादाने त्यांना आश्वासन दिलं की मी अधिकाऱ्यालाही सांगतो पुढच्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटीचा अहवाल आमदार साहेब म्हटले मी मागवून घेतो, ठेकेदारालाही बोलवून त्या ठिकाणी सीओना समज देतो आणि जी राहिलेली कामं असतील ती पूर्ण करून अद्ययावत पद्धतीनं चांगलं एक मुलांसाठी महिलांसाठी हे उद्यान या ठिकाणी खुलं झालं पाहिजे हीच या ठिकाणची भूमिका आहे. ते आज आपण निर्णय घेतला. आज नगरसेवकांना धन्यवाद देतो की शेवटी तुम्हाला नगरसेवक आहात म्हणजे नगराचे सेवक आहात आणि हीच भूमिका या ठिकाणी तुमची राहिली पाहिजे. कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा पंढरपूरला काय गरज आहे
त्या दृष्टिकोनातून ही कामं पूर्ण झाली, ती कामं लोकार्पण करणं बरं. उद्घाटन आमची कोणाला नका बोलू, तुमचं तुम्ही फीत कापा. आम्ही आज दोघांनी नारळ फोडला नाही. महिला मंडळ सगळं होतं, त्यांना म्हटलं तुम्हीच फीत कापा, तुम्हीच नारळ फोडा, तुम्हीच उद्घाटन करा. त्यामुळे भविष्य काळातही जी काय अर्धवट कामं असतील ती पूर्ण करून चांगली उद्यानं या ठिकाणी या शहरात व्हावीत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. उपाध्यक्ष त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.